जगात अशी काही रहस्ये आहेत जी काळानुसार अधिकच गडद होत जातात. त्यांची उत्तरं आजही कोणाला सापडलेली नाहीत. चला तर मग आज आपण इतिहासाच्या अशाच काही पानांचा शोध घेऊया जी आजही गूढतेच्या धुक्यात लपलेली आहेत. मग प्रश्न हा उभा राहतो की या ज्या गोष्टी आहेत त्या फक्त आपल्या पूर्वजांकडून झालेल्या चुका आहेत का? की हे एक असं सत्य आहे जे समजून घेण्याची आपली अजून तयारीच झालेली नाही? चला, या प्रश्नाचं उत्तर शोधायला सुरुवात करूया. सुरुवात करूया अशा काही वस्तूंपासून ज्या आपल्या प्राचीन ज्ञानाच्या समजुतीलाच एक मोठं आव्हान देतात. हे खरंच हरवलेलं ज्ञान आहे की त्या काळातले काही अशक्य वाटणारे आविष्कार? हे बघा, ही आहे वोयनिच मॅन्युस्क्रिप्ट. साधारण 600 वर्ष जुनं मानलं जाणारे हे पुस्तक. पण याचं खरं रहस्य याच्या पानांमध्ये दडलेलं आहे. का? कारण यात लिहिलेला एकही शब्द आजपर्यंत कोणालाच वाचता आलेला नाहीये. म्हणजे याच्यात असं आहे तरी काय? तर याच्या 240 पानांवर एक पूर्णपणे अज्ञात लिपी आहे. अशा वनस्पतींची चित्र आहेत जी पृथ्वीवर कुठेच अस्तित्वात नाहीत. आणि सगळ्यात विचित्र म्हणजे काही पानांवर हिरव्या रंगाच्या द्रवात नग्न स्त्रिया अंघोळ करताना दिसतायत, ज्यांच्या आजूबाजूला विचित्र नळ्या आणि पाईप जोडलेल्या आहेत. जणू काही एका अज्ञात तंत्रज्ञानाचा रेखाटनच. तर मग हे आहे तरी काय? काही तज्ज्ञांच्या मते हा महिलांच्या आरोग्यावर आणि वनौषधींवर लिहिलेला एखादा प्राचीन ग्रंथ असू शकतो. पण मग ती भाषा आजपर्यंत का नाही उलगडली? दुसरीकडे काही जण म्हणतात की ही निव्वळ एक फसवणूक आहे. पण मग विचार करा, कोणी इतकी गुंतागुंतीची आणि पद्धतशीर लिपी फक्त फसवण्यासाठी का तयार करेल? आता ही गोष्ट आहे 1901 सालची. समुद्राच्या तळाशी काही पाणबुड्यांना गंजलेला धातूचा एक तुकडा सापडला. पण जेव्हा शास्त्रज्ञांनी त्याची तपासणी केली तेव्हा ते अक्षरशः थक्क झाले. तो होता अँटिकिथेरा मेकॅनिझम, एक असं यंत्र जे आपल्या वेळेच्या हजारो वर्ष पुढे होतं. हे 2000 वर्ष जुनं यंत्र सूर्य, चंद्र आणि इतर ग्रहांची स्थिती अगदी अचूकपणे मोजू शकत होतं. इतकंच नाही तर ते सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहणांची भविष्यवाणी सुद्धा करायचं. म्हणजे आजच्या कॉम्प्युटरसारखं काम करणारं हे यंत्र त्या काळात बनवलं कसं असेल? आणि इथेच तर खरा प्रश्न उभा राहतो. जर इतकं प्रगत तंत्रज्ञान 2000 वर्षांपूर्वी अस्तित्वात होतं, तर मग ते इतिहासातून पुढची 1000-1200 वर्ष पूर्णपणे गायब कसं झालं? ते ज्ञान अचानक गेलं कुठे? चला, आता लहान वस्तूंवरून वळूया काही अवाढ्य, प्रचंड वास्तूंकडे. अशा वास्तू ज्यांच्या निर्मितीमागचं इंजिनिअरिंग आजही एक कोडं बनून राहिलं आहे. पेरूच्या नाझका वाळवंटात जमिनीवर काही किलोमीटर लांब रेषा कोरलेल्या आहेत. जमिनीवरून चालताना या फक्त काही साध्या ओरखड्यांसारख्या दिसतात. पण जेव्हा याच रेषांना आकाशातून पाहिलं गेलं तेव्हा सगळ्यांना एक प्रचंड धक्का बसला. या साध्या रेषा मिळून चक्क प्राणी आणि भूमितीच्या महाकाय आकृत्या तयार करतायत. एक माकड, एक कोळी, एक पक्षी. पण प्रश्न हा आहे की ज्या लोकांना या आकृत्या आकाशातून पाहणंच शक्य नव्हतं, त्यांनी त्या बनवल्या कोणासाठी? यावर अनेक सिद्धांत आहेत. काही अभ्यासक म्हणतात की हे एक प्रकारचं खगोलशास्त्रीय कॅलेंडर होतं. तर दुसरीकडे एक खूपच रोमांचक सिद्धांत असा आहे की या रेषा परग्रहवासियांच्या यानांसाठी बनवलेल्या लँडिंग स्ट्रिप्स होत्या. 80 टन. विचार करा किती प्रचंड वजन असेल हे. एवढं वजन आहे ईस्टर आयलंडवरच्या एका पुतळ्याचं. या बेटावर शेकडो आवाढव्य मानवी चेहरे आहेत ज्यांना मोआई म्हणतात. आणि याबद्दल एक स्थानिक दंतकथा आहे जी म्हणते की हे पुतळे स्वतः चालत त्यांच्या जागेवर गेले. ऐकायला विचित्र वाटतं नाही का? पण खरं कोडं हे आहे की साध्या आदिम हत्यारांनी हे 80 टनांचे पुतळे कसे काय कोरले असतील. आणि इतकेच नाही तर ते डोंगरावरून अनेक किलोमीटर दूर कसे काय वाहून नेले असतील. आणि एक आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे यांचे फक्त चेहरेच नाहीत तर पूर्ण शरीर जमिनीखाली गाडलेलं आहे. आता बोलूया गिझाच्या पिरामिड्सबद्दल. हे केवळ वास्तुकलेचा चमत्कार नाहीत तर न सुटलेल्या रहस्यांचा एक महासागर आहेत. आणि याच महासागरात काही वर्षांपूर्वी एक नवीन रहस्य समोर आलं आहे. 2017 मध्ये शास्त्रज्ञांनी एका खास तंत्रज्ञानाचा वापर करून खुफूच्या पिरामिडच्या आत पाहिलं आणि त्यांना आत एक प्रचंड मोठी गुप्त पोकळी सापडली. किती मोठी? तर चक्क एका प्रवासी विमाना एवढी. मग ही जागा नक्की आहे तरी कशासाठी? काही जण म्हणतात की हा बांधकामासाठी वापरलेला एक मार्ग असेल जो नंतर बंद केला गेला. तर काहींना वाटतं की एखादी गुप्त दफनभूमी किंवा खजिना ठेवण्याची जागा असू शकते. पण तिथे प्रत्यक्ष पोहोचणं शक्य नसल्यामुळं हे रहस्य अजूनही कायम आहे.
आता आपण अशा काही रहस्यांकडे वळणार आहोत जिथे विज्ञान, इतिहास आणि श्रद्धा यांच्यातली सीमारेषाच पुसट होऊन जाते. जिथे सत्य आणि कल्पना यातला फरक ओळखणं जवळजवळ अशक्य होतं. बर्मुडा ट्रायंगल इथली सर्वात प्रसिद्ध घटना आहे 1945 सालची. अमेरिकन नौदलाच्या फ्लाईट 19 नावाच्या 5 विमानांनी उड्डाण केलं. काही वेळाने पायलटने कळवलं की त्यांचे कंपास काम करत नाहीयेत आणि मग अचानक संपर्क तुटला. 5ही विमानं गायब झाली. कहर म्हणजे त्यांना शोधायला पाठवलेलं बचाव विमानसुद्धा परत आलंच नाही. यावर वैज्ञानिक स्पष्टीकरणं आहेत, जसं की तिथलं चुंबकीय क्षेत्र दिशाभूल करतं किंवा समुद्राच्या तळाशी होणारे मिथेन वायूचे स्फोट जहाजं बुडवतात. पण काही सिद्धांत तर थेट परग्रहवासियांपर्यंत पोचतात की हे त्यांचं अपहरण केंद्र आहे किंवा हरवलेल्या अटलांटिस शहराचं तंत्रज्ञान आजही तिथे सक्रिय आहे. आणि आता एक असे रहस्य जे विज्ञान आणि श्रद्धेच्या लढाईचं प्रतीक बनलं आहे, श्राउड ऑफ टुरिन. हा एक जुना कपडा आहे ज्यावर एका माणसाच्या शरीराची अस्पष्ट प्रतिमा दिसते. अनेकांची श्रद्धा आहे की हे येशू ख्रिस्ताचं दफनवस्त्र आहे. पण 1988च्या कार्बन डेटिंगनुसार हा कपडा फक्त 700 वर्ष जुना आहे. तरीही ही प्रतिमा त्या कपड्यावर उमटली कशी याचं समाधानकारक उत्तर विज्ञान आजपर्यंत देऊ शकलेलं नाही. या सगळ्या कथा ऐकल्यावर एक गोष्ट तर लक्षात येते, ती म्हणजे अज्ञात गोष्टींबद्दल आपल्याला वाटणारं प्रचंड कुतूहल. या कथा आपल्याला याची जाणीव करून देतात की आपल्याला अजून बरंच काही शोधायचं बाकी आहे. एक गोष्ट मात्र नक्की आहे, आपण शाळेत जो इतिहास शिकतो तो कदाचित पूर्ण सत्य नाहीये. जर इतकी मोठी रहस्य आजही आपल्यासमोर उभी आहेत तर मग विचार करा, इतिहासाच्या अंधारात अजून कोणकोणती रहस्य दडलेली असतील.